इंजिनिअरिंग डिप्लोमा ITI आणि इयत्ता 8वी ते 10वीचे जे विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे 11वी 12वी तांत्रिक विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जो भौमितिक रचना जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन या पाठातील रेषा दुभागणे बायसेक्ट द लाईन या भौमितिक रचनेविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला आवश्यक अभियांत्रिकी साहित्य कंपास, पेन्सिल, त्यानंतर पट्टी, स्केल आणि पेन्सिल या अभियांत्रिकी साहित्याची आपल्याला गरज आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, रेषा दुभागणे ही जी भौमितिक रचना आहे ती रचना आपण पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। प्रथम दिलेल्या लांबीची जी रेषा आपल्याला दुभागायची आहे ती रेषा आपण काढायची आहे। दिलेली रेषा आपण या ठिकाणी काढलेला आहे। या रेषेला आपण AB हे नाव दिलेलं आहे। प्रथमतः दिलेली रेषा आपण काढलेली आहे। दिलेल्या जी रेषा काढलेली आहे ती रेषा दुभागण्यासाठी आपल्याला जे AB अंतर आहे या AB मध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण कंपासमध्ये घ्यायचं आहे। वरच्या बाजूला एक आर्क काढायचा आहे, खाली एक आर्क आपण काढायचा आहे A सेंटर घेऊन, त्यानंतर B सेंटर घ्यायचा आहे, वरच्या बाजूला एक आर्क काढायचा आहे, खालच्या बाजूला एक आर्क आपण काढलेला आहे। या आर्कचा जो क्रॉस सेक्शन आहे याला आपण C आणि खालचा जो क्रॉस सेक्शन आहे त्याला D आपण नाव देणार आहोत। त्यानंतर C आणि D हे बिंदू आपण जोडलेले आहेत। या बिंदू जोडल्यानंतर आपल्याला लक्षात येत आहे की A आणि B या रेषेचे दोन भागामध्ये विभाजन झालेले आहे। म्हणजेच या ठिकाणी आपण भौमितिक रचना जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन ही जी रचना आहे या रचनेचं जे स्पष्टीकरण आहे, जी रचना आहे ती आपण क्रमाक्रमाने या ठिकाणी बघितलेली आहे। रेषा दुभागल्यानंतर या ठिकाणी होणारा जो कोन असतो हा एक राईट अँगल असतो 90 अंशाचा। त्यानंतर पूर्ण कोनाचं जे माप इथे आपल्याला मिळतं 360 डिग्री हा पूर्ण कोन असेल एक सर्कल। या पद्धतीने आपण AB ही रेषा दुभागण्याची जे कन्स्ट्रक्शन आहे ते या ठिकाणी पाहिलेलं आहे। धन्यवाद मित्रांनो।